शीतल अविनाश पाटील ही महिला करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात बोगस सुरक्षा रक्षक बनून झटपट दर्शनाच्या माध्यमातून भाविकांची लूटमार करत होती। गेले 3 महिने हा प्रकार सुरू असूनही देवस्थान समिती आणि पोलिसांचं या महिलेकडे लक्ष गेलं नाही हे विशेष। यामुळे या बोगसगिरीची पाळंमुळं खणून काढण्याची गरज आहे। या कारनाम्याचा संजय सुतार हा एक मास्टर माइंड असून तो अजूनही फरारी आहे। तर शीतल पाटील हिच्या मैत्रिणीचा साने गुरुजी वसाहतीमध्ये एक फ्लॅट असून काही भाविकांना त्या फ्लॅटवर नेलं जायचं, त्याचं कारण काय याचाही पोलिसांनी शोध घेणं आवश्यक आहे। श्री अंबाबाई देवीचं झटपट दर्शन करून देते असं सांगून फुलेवाडीमध्ये राहणारी शीतल अविनाश पाटील ही महिला अनेक भाविकांची लुबाडणूक करत होती। प्रसार माध्यमांनी याबाबतची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर अवघ्या 24 तासात जुना राजवाडा पोलिसांनी शीतल पाटील या महिलेला ताब्यात घेतलं। सध्या तिच्याकडे कसून चौकशी सुरू आहे। पण दर्शन करून देण्याच्या नावाखाली भाविकांकडून पैसे उकळण्याचा हा प्रकार गेले 3 महिने सुरू होता, पण त्याकडे देवस्थान समिती किंवा पोलिसांचं लक्ष गेलं नाही हे विशेष। शिवाय या प्रकरणातील मास्टर माइंड संजय सुतार अजूनही फरारी आहे। दुसरीकडे शीतल पाटीलच्या एका मैत्रिणीचा साने गुरुजी वसाहतीमध्ये फ्लॅट आहे। या फ्लॅटवर अनेकदा भाविकांना नेलं जायचं, त्यामुळे फ्लॅटचा वापर कशासाठी केला जायचा किंवा अन्य कोणत्या कारणावरून भाविकांची लूटमार व्हायची का याचाही पोलिसांनी शोध घेणं गरजेचं आहे।